हाय सगळ्यांना नमस्कार. बघू शकता आबाळ आता ऊन पडले. काम झालं माझं. कपडे ही धुतली. ले कपडे होती लेकरांची ही कपडे धुतली. बघू शकताय बघा ऊन पडले. रात्री तर पाऊसच होता. बसते मी जरा इथं. आयो काहीतरी मला महत्वाचं तुम्हाला बोलायचंय. तर ऊन पडलंय आता. आबाळ येतंय, ऊन पडतंय आणि रात्री तर चांगला सडाका झाला पावसाचा. तर लय हाल झालं. म्हणजे परत गेलो आम्ही बाहेर झोपा. म्हणजे मी बानू झोपलो बाहेर आणि लेकरांना घरात झोपवलं. आई गेली बहिणीकडं. त्यामुळं म्हणलं सनी उठून जातो वाटतं, म्हणून म्हणलं नको बाय बाहेर. म्हणलं ना तर सगळे बाहेरच झोपलो असतो आम्ही. बाहेर जागा पुरती. पण दगडण ही लयच असं वरे आलेत ना दगडण. हो का बघू शकतोय तुम्ही. हो शिरवाळ पडलं. दगड लय खालनं असं लेकरांना रुत्याला त्यांना सवय नाही त्यामुळं मग आता सकाळ सकाळ उठले, झाडून झुडून काढलं, आंघोळ केली. लेकरांना आंघोळ्या कर म्हणलं. केल्या लेकरांनी आंघोळ्या. तवर मी पीठ मळलं, चहा बनवून ठेवला. पीठ मळलं, त्यांना चहा दिला ना चपात्या दिल्या. चहा चपाती त्यांनी खाल्ली. आणि म्हणलं डब्याला नेता का र? नको नको म्हणले. आम्ही तिथं गेल्यावर काल खाल्लं. छकुली तर म्हणले काल मी इथं पोट भरून खाल्लं, शाळेत जेवलीच नाही, जिरलंच नाही माझं. मग आल्या शाळेत ना आल्या खाते ती. मग काय होतंय, मी ताजंच मला बरं वाटतं करायला. आणि लय पण असं नाही का करून ठेवायचं आणि शिव्या द्यायचं मला उगाच वाटतंय ते. म्हणजे आम्ही पण खात नाही ना कुणाला देत नाही शिव्या. आणि जरी असलं तरी माझी मी खात असते. मग करतानाच व्यवस्थित आम्ही करत असतो. जेवढं आपले भूक आहे जेवढं आपल्याला खायला पाहिजे आणि जेवढं आले पाहुणं रावळं आल्यात असं त्या पद्धतीने म्हणजे हात बसलेला आहे, असं काय नाही. तर खाल्ली छकुलीनी सन्यानी. रात्री कोंबडीचं पाय केलं तर म्हणजे मुंडकी पाय आणलं होतं. ते छकुलीने बी खाल्लं नाही आणि कावीला तर काय खायचं नाही. सन्याने खाल्लं. पण मी केली तिला भजी आणलं होतं येताने. नाकात काय वळवळ करतंय कुणास ठाव. तर तुम्हाला महत्वाचं तर बोलायचं राहिलंच. काय झालंय मला काय माहीत नाही माझ्या आयडीला, किंवा नसेल झालं काय, किंवा झालं असेल काय, आम्हाला एवढं येत नाही त्याच्यामधलं. पण माझी पगारच झाली नाही अजून, त्यामुळं जास्त होडाथण लागली. माझ्याकडं होतं पैसे तेवढंच. काल 20 रुपये होतं. सन्या मला म्हणला आत्या मटण आण. आता मटण कुठनं आणू, माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता, फक्त 20 रुपये होतं. मग त्याचं मी काय केलं, पोहे आणला अर्धा किलो आणि पोहे बनवलं. म्हणलं सनी माझ्याकडे काय पैसे नाहीत म्हणलं, माझी पगार झालेली नाही म्हणलं, आणि मटण तुला नेमकंच खावटलं. म्हणले नाही आत्या तू भाजी चांगली बनवती, मटण आण. मग काय छकुली बी म्हणली आत्या मटणच बनव. म्हणलं बाय माझ्याकडे पैसे नाहीत म्हणलं. बघू म्हणलं झालं तर म्हणलं बनवीन म्हणलं. पण तवर मी जेऊरला गेलती बँकेत, पण बँकेत काही काम पण झालं नाही माझं. मग तिथनं टेन्शन, म्हणजे डोक्यात विचार का बरं झालं नाही. झाले असते तर मी शेड मारला असतं. पावसा पाण्याचं किती अपदा आहे लेकरांची. हे आता वहिनीला तर आता सारखं तर जावं लागणार आहे माल भरायला. मला चल म्हणत होत्या, पण मी छकुली म्हणली नाही आत्याला नेत असली तर मी पण येणार. मी म्हणलं जावा म्हणलं, सगळ्यांचं कशाला काय काम आहे म्हणलं, तुमची कामं आहे ती महत्त्वाची म्हणलं, बँकेची आधी ते करा म्हणलं, नेतानी दोन्ही कामं करून घ्या म्हणलं, हाय भाऊ सोबत म्हणलं, जावं म्हणलं वहिनीला. मग वहिनी म्हणल्या नाही. मग आधी मला म्हणल्या तुम्ही 2 जण जावा. मी म्हणलं ती आणि त्याजण माझं जमतं, पण थोडंसं ह्यामुळं मी जास्त काय बोलू शकत नाही. म्हणलं वहिनी जसं तुम्ही बोलचाल तसं बहीण जास्त बोलू शकत नाही. म्हणलं एक काम करा म्हणलं तुम्हीच जावा म्हणलं 2 जण. मग सनी पण इथंच राहिला. तर सनी काल उदास झालता ती, कारण त्याला त्याच्या आईची पहिल्यांदाच वहिनी सोडून गेलता वाटतं.
मग ते म्हणत होते, आत्या मम्मी केव्हा येणार आहे ग सांग की. म्हणलं बाबा येणार आहेत काय, कायमचीच राहायला तुझी आई गेली नाही तिकडं, बँकेत गेलेली आहे म्हणलं, तिकडलं इकडं काहीतरी त्यांचं करायचं आहे म्हणलं, वेळ लागतो म्हणलं. मग म्हणला बरं बरं चालतंय म्हणलं. महत्त्वाचा मुद्दा हे आहे की माझी पगार झालेली नाही यूट्यूबची अजून. काय नेमकं झालंय तेच मला कळलं नाही, कशामुळं होईल. पण पुढच्या आठवड्यात होती का या आठवड्यातच व्हायला पाहिजे होती, पण झालेली नाही यूट्यूबची पगार माझी. जर झाली असती तर मी लय मोठं तर नाही, पण चांगलं सेड मारलं असतं, पटकन असं मारून घेतलं असतं लेकरांना. आता हे या घरात तर म्हणजे नाही का थोडंसं असं धुक 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 जीव होतो या, कारण ह्याची गॅरंटी संपलेली आहे. येणारी जाणारी पण म्हणतात ही पूर्णपैकी खाली बसलंय घर, ह्याचा पाया खाली गेलाय सगळा पूर्ण, पाया तर दगड अजिबात दिसत नाही ती, ह्याची गॅरंटी संपली. तर म्हणून ते माझा असं विचार होता की झालं असं, म्हणजे माणूस जे घोगतं जे विचार करतं. आता मी विचार केला, आता माझा पगार झाला की पहिलं मी सेड टाकणार, सेड टाकून घेतलं कोबा मस्तपैकी गुळगुळीत करून, आपलं बाणू त्यात एक फॅन वरचा लावायचा मस्तपैकी आणि बाणू त्याच्यामध्ये खेळण म्हणलं नो टेन्शन. तुम्ही सांगा आता ह्या बाणूला म्हणजे आपण थोडं का होईना आता घरातनं बाहेर सारखं काढू शकत नाही, आणि तिला घरात सोडून म्हणजे प्रत्येक कामं बाहेरची पण असतात. आता धुणं भांडी तर आपण बाहेर करतो, आई तर आता गेली, तिच्या 24 तास तर बसून राहत नाही, कामं झाल्यावर तर आपण बसून राहतोच, पण कुणी बोलाय चालाय आलं तर आपण बाहेर जातो बोलतो. पण अचानकच काही अशा गोष्टी देव देव नाही करो अशा घडूनही, पण जर झालंच तर त्याला कोणच काही करू शकत नाही. ते काय आपल्या हातात नाही की मला सांगून पडणार नाही की मी पडायला लागलो तुम्ही बाहेर हो असं म्हणणार नाही, बरोबर आहे का नाही. तर म्हणून मला असं त्याचं जास्त एवढं टेन्शन आलंय की माझी पगार का नाही झाली, आणि जरी झाली असती लवकर देवा लवकर होऊ दे की पटकन मी सेड मारून घेऊ, पटकन सेड काय पण करीन मी, काय पण म्हणजे कमी पडलं तर मी काय पण करीन, कुणाकडून उसनापासनं घेईन, पण सेड मारून घेईन. कारण ते निवारा जास्त माझ्या बाणूसाठी मला सेफ्टी वाटतं, कारण आईबापांसाठी पण सेफ्टी वाटतं, कारण ह्या घराचा भरोसा संपलेला आहे, म्हणजे गॅरंटी पूर्णपैकी संपलेली आहे. मग तुम्ही विचार करा की माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला वाटते का तसं काय, की जे आहे ना तेच मी बोलते. लोक कसे म्हणजे बोलणारी कसे म्हणतात, हा आता ही भीक मागायला लागली, हा ही अशी करायला लागली. तुम्ही काहीही समजलं ना तरी पण माझा उद्देश ते नाही, किंवा मी तुम्हाला मागितलेलं नाही. जे मला माझ्या भावा बहिणींनी मदत केलेली आहे का नाही, तर मी ते भांडवलासाठी लावलेलं आहे इथं पैसे, आणि काही एवढं पण असं लावलेलं नव्हतं मी, म्हणजे एवढं पण असं माझ्याकडे पैसे झालेलं नव्हतं. जे पण झालं काय 4-5 हजार 6 हजार का 7,000 रुपये ते आम्ही भांडवलमध्येच गुतवलेलं आहे. त्यामुळं माझ्याकडे एकही रुपया नाही. तर आता मी निव्वळ माझ्या यूट्यूबच्या पगारावर बसली होती की माझा पगार झाला की पहिलं मी सेड मारणार, मी काहीच दुसरं करणार नाही असं माझा उद्देश होता. पण असं काहीच झालं नाही, म्हणून जास्त मला टेन्शन आलं आहे. बघू आता, वहिनी मला म्हणले त्या आता मी आल्यावर बघते, टेन्शन घेऊ नका, आता जसं आहे तसं दिवस काढायचं. पण कसं आहे माहिती आहे का, मला थोडक्यात सांगायचा उद्देश हे झाला की आनंद म्हणू का दुःख म्हणू हेच मला कळेना. पण आनंद झाला असता तर चेहऱ्यावर वेगळेच आनंद स्माईल झाली असती, पण असं काय तुम्हाला दिसतंय का सांगा बरं. कारण मला या घरात बसलं ना बसलं असं विचार येतात की असं एक एक वेळेस असं करून बसते बघत सगळीकडं काय होतंय काय की मनाला विचार करते. मग तुम्ही विचार करा, चांगल्याला कुणी पण सपोर्ट करतंय, चांगल्याला कुणीही सपोर्ट करतोय, त्यांना कुणीही काहीही करतंय, पण गरीबाला तुम्ही काही करू शकता का. गरीबाला निदान चांगलं तुम्ही बोलू तर शकताय, पण गरीबाला तुम्ही असं बोलून खाली खेचण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे माझे काही यूट्यूबर आहेत आणि काही माझे भावा बहिणी चांगले आहेत, पण त्यांना असं वाटतं की
ज्योतिताईनं चांगलं म्हणजे पटकन चांगलं होईल, म्हणजे भरपूर जणांचा माझा म्हणजे त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी की ताई तुझं चांगलं होईल. आता माझे काही भाऊ बहिणी खूप चांगले आहेत, इतके चांगले आहेत की प्रमाणाच्या बाहेर चांगले आहेत, की एवढं माझा विचार करतात, बानूचा विचार करतात, दीक्षेचा विचार करतात, प्रत्येक गोष्टीत विचार करतात ती. पण काही लोक असे आहेत की खालच्या तळाला जाऊन अशा कमेंट करतात की एखाद्याला मरायला मजबूर करतात. पण मला मरायचं नाही, आणि कुणी मला म्हणलं ना मर, तरी पण मी मारणार नाही. आधी मी त्यांना मारीन आणि मग मी मरेन. कारण का की माझी पोरगी जोपर्यंत माझ्या स्वतः म्हणजे जीव आहे ना, तोपर्यंत जीवात जीव आहे ना, तोपर्यंत माझं शेवटचं पण बानूसाठी असणार आहे. आणि कोण मला घेऊन देऊन पुरवत नसल्यामुळं तुम्ही बोलण्याचा अधिकार पूर्णपैकी तुम्हाला नाही आहे. जे माझे भाऊ बहिणी चांगले आहेत त्यांनी मला चांगलं सदेश देतात, चांगला विचार सांगतात, त्यांनी मला बोललं तर मला काहीच वाटणार नाही. पण घाण कमेंट करणारवाल्यांनो, की तुम्हाला बोलण्याचा अधिकार हे मी दिलेला नाही, किंवा पोलिसांनी किंवा काय म्हणतात ना ठ्यासनानी काय म्हणतात ते काही एक वाक्य ते दिलेला नाही. त्यामुळं इज्जतीने बोलायचं, आणि जर इज्जतीने नसल बोलणं होत तर गप आपली घालायची काशी. कळलं? माझ्या बाकीच्या भावा बहिणींना माझं काय दिसत नाही, माझ्या हेडवमधनं घेण्यासारखं भरपूर काय असेल त्यांना, आणि खास घेण्यासारखं काही नसलं ना तरी पण त्यांना बानू जास्त आवडते. कळलं का? म्हणून तुम्हाला बहुतेक लेकरं नसतील, घाण कमेंट करणाऱ्या वाल्यांनो तुम्हाला लेकरं नसतील, त्यामुळं तुम्ही असं बोलताय, तुम्ही वांजुटात चाल. कळलं का? आणि काय माझ्या भावा बहिणीला लेकरं आहेत ना, ती बानूचा एवढा विचार करतात की की बानू कशी आहे, बानू तर सुकलेली असली तरी ताई बानूला खायला आण. किती तिच्यासाठी लोक करतात, म्हणजे भाऊ बहिणी करतात, किती करतात की खायला तिच्यासाठी पैसे सोडतात. तिला दिवाळीला पैसे सोडले, तिला कपडे पण आणले मी, परत तिच्यासाठी 1000 500 रुपये सोडतात, तरी पण मी तिला खायलाच आणते काय. आणि तुमच्यासारखी कुत्री उपसून काढलेली एका आईच्याच पोटाने पण असं कमेंट करता एका बाईला, ती पण एक बाई पडलेली, तिच्या मागं कोण उभा नाही तरी तुम्ही असं बोलताय. काय तुम्हाला बोलून उपयोग नाही. कसं आहे, तुम्ही फुकटचं तोंड असल्यावर किती पण बोलायचे. आपलं तोंड आपण दाबतो, काय बोलायचं म्हणलं तर, काय तोंडातनं निघायचं म्हटलं तर जीभ आपण चावतो. पण आता तुमची जीभ चावायला तुम्ही कुत्र्याच्या पोटचा आजचाल. कळलं का? त्यामुळं घाण कमेंट करणाऱ्यांनो नीट इज्जतीत बोलायचं. कळलं का? जे पण आहे ना ते समोरच्या तुम्हाला वाटत असेल मी लय भारी कमेंट करतोय, पण त्या व्यक्तीला जाऊन विचारा की तिच्या मागं कुणाचा हात नाही. बोलायला कुणी पण येतं. कळलं का? पोसायला कोण येत नाही. मला माहिती आहे मी माझी जिंदगी कशी जगते. कळलं का? म्हणून मला टेन्शन द्यायचं बंद करा. आता भावा बहिणींनो, तुम्ही मला म्हणसान की ताई एवढं रागवाय काय झालं, तुम्ही जाऊन बघा किती घाण कमेंट केलेले आहे ते. हां, आता पुरी आहे त्या वहिनीच्या, त्यांना मी वाचायला लावलं. त्यांना वाईट वाटलं का नाही सांगा बरं? हो का? जे मला घाण कमेंट करतायत त्यांना कधीच देव सुखी ठेवणार नाही, पहिली तर गोष्ट. आणि जे मला लाईक करतात, शेअर करतात, आणि जे माझ्या बाणावर माया करतात, ते माझे भाऊ बहिणी आहेत ना, त्यांचं इतकं चांगलं होईन, इतकं चांगलं होईन. एक अपंग्या आईचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी इतकं भरभरीत होईन ना, की माझा मनापासून त्यांना, आणि खरंच सांगते मनापासून आशीर्वाद त्यांना माझा आहे की तुमचं खूप असं चांगलं होईल. पण घाण कमेंट करणाऱ्यांनो तुमचं खालीच होईल, एवढं लक्षात ठेवा. एका आईचा त्रास म्हणजे एका आईचा सराप किती लागतो ना, हे एका आईलाच विचारा.